हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 16 श्लोक क्रमांक 11. चिंताम अपरिमेयाम च प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोगपरमाः एतावत इति निश्चिताः. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 12. आशापाशशतैया बद्धा कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान. प्रलय काळापर्यंत आयुष्यभर पुरून उरणाऱ्या चिंतेने ग्रासलेले, सतत कामनांच्या उपभोगात रत असलेले, हे सर्वस्व आहे असा दृढ विश्वास असणारे, आशेच्या पाशात बद्ध झालेले, कामक्रोधात परायण असलेले, देहादी इंद्रियांच्या वासना उपभोगण्यासाठी सतत प्रयत्न करणारे, अधर्माने धनसंचय करत असतात. चिंताम अपरिमेयाम च प्रलयांताम उपाश्रिता. प्रलय काळापर्यंत आयुष्यभर पुरून उरणाऱ्या चिंतेने ग्रासलेले असुरी लोकांची वृत्ती आणि करणीच अशी असते की ते आयुष्यभर काळजीत पडलेले असतात, नेहमीच चिंतेने ग्रासलेले असतात. कारण ते सरळ मार्गाने जीवन जगत नाही, सतत काही ना काही चुरगाळून पुढे जात असतात. ते चुरगाळलेले आपल्या मागे लागेल की काय अशी त्यांना सतत भीती असते. यापैकी कित्येक गोष्टींचा त्यांना प्रत्यक्ष त्रास होतच असतो. यामधून सही सलामत बाहेर कसे यायचे या चिंतेने त्यांना सतत ग्रासलेले असते. एक काळजी मिटते न मिटते तर दुसरी चिंता डोके वर काढते. मांजराने कितीही डोळे मिटून दूध प्यायले तरी त्याला स्वतःला हे माहीत असते की त्याने हे दूध चोरून प्यायले आहे. याची टोचणी त्याच्या मनाला लागत असते. आसुरी वृत्तीचे लोक असेच पापकर्म करतात आणि मग त्याबद्दल मनात कुढत बसतात. त्यांना चैन कसे ते पडत नाही. भोगापवर्गता कधीही संपत नाही, ती त्यांच्या आयुष्यालाच पुजलेली असते. त्यामुळे हे लोक जीवनभर काळजीने पछाडलेले राहतात. मरण जवळ आले तरीही काळज्या संपलेल्या नसतात. यांना चिंतामुक्त मरण मिळत नाही. मरतानाही चेहऱ्यावर काळजीच्या आठ्या घेऊनच या इहलोकीची यात्रा संपवितात. अर्थातच या अशा भोगाने लपेटलेल्या स्थितीतच अंतरात्मा देहत्याग करतो. यांचा पुढील जन्म हे चिंतेचे सावट घेऊनच होतो. कामोपभोग परमा. सतत कामनांच्या उपभोगात रत असलेले, यांना भोगापवर्गतेशिवाय काहीही सुचत नाही. हे सतत नित्य नवीन भोग उपभोगायला कसे मिळतील याच्या शोधात असतात. त्यासाठी पैसे मिळवतात, त्यासाठी जगतात. वास्तवात मानवी जीवन या पलीकडे काही आहे याचा या आसुरी वृत्तीच्या लोकांना पत्ता नसतो. हे लोक अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी झटत असतात, त्यातच रत राहतात आणि त्याची पूर्तता करण्यातच मरून जातात. बाजारात नवीन कपडा आला की लगेच त्याची खरेदी कधी एकदा करेन आणि तो नवीन कपडा घालून 4 जणात कधी एकदा मिरवेन असे त्यांना होते. नित्यनूतन खाणावळी शोधत हिंडत असतात. कोणाच्या घरी काही नवीन वस्तू पाहिली की ती वस्तू आपल्या घरी कधी आणतो असे त्यांना होते. इतरांकडे नसलेली एखादी वस्तू कधी एकदा घरी आणेन आणि इतरांना त्याचा हेवा वाटायला लावेन असे त्यांना होते. या सर्व खरेदीत जीव घामाघूम होतो, कारण यासाठीच अफाट पैसा लागतो. तो मिळवायला अमर्याद कष्ट घ्यावे लागतात. त्याने पुरे पडले नाही तर मग वाममार्गाने पैसे उभे करतात आणि स्वतःला पापाचे धनी करून बसतात. हे भोग कधीही संपत नाहीत. गटारासारखे ते कायम वाहतच राहतात. एतावत इति निश्चिता. हेच सर्वस्व आहे असा दृढ विश्वास असणारे, आसुरी वृत्ती ही कामना पूर्तता होण्यासाठी कष्ट घेत असते.
इच्छा, कामना, वासना पूर्ण करणे म्हणजेच जीवन अशीच यांची समजूत असते. वासना शमविणे हीच जीवनाची इतिश्री आहे, हाच महापराक्रम आहे, हेच भूषण आहे असे या लोकांना वाटते. या पलीकडे काही मानवी जीवनाचा उद्देश आहे हे त्यांच्या बुद्धीला पटत नाही. कोणी सांगायला गेले तर ते म्हणतात की तुम्ही वृद्ध झाले आहात, आम्ही अजून तरुण आहोत, आम्हाला तारुण्याची मौजमस्ती करू द्या. तुमच्यासारखे म्हातारे झालो की मग पाहू तो तुमचा आत्मा की ब्रह्म की काय ते. आशा पाश शतैही बद्धा, आशेच्या पाशात बद्ध झालेले. आसुरी वृत्तीचे लोक नेहमी आशेने जगत असतात. त्यांना सतत वाटते की एवढा महिना जाऊ द्या, एवढे वर्ष जाऊ द्या, मग आपले भाग्य उजळेल आणि आपली कामना पूर्ण होईल. त्यांना रिपू स्वस्थ बसू देत नाही. रिपू शमनार्थ आसुरी वृत्तीचे लोक झटत असतात. ते पूर्ण करण्यात अडचण आली की त्यांना आशा खुणावते आणि आमिष दाखवते की धीर सोडू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सत्ययुगातील ही गोष्ट आहे. पृथ्वीवर प्रत्येकजण अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीने काम करत होता, आचरण करत होता, व्यवहार करत होता. कोठेही काही प्रश्न नव्हता. सारे कसे सुंदर, उत्कृष्ट, अप्रतिम होते. नाव ठेवायला जरासुद्धा जागा नव्हती. त्यामुळे लवकरच पृथ्वीला स्वर्गाचा दर्जा प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली. असे जर खरोखरच झाले तर मग स्वर्गाचे वैशिष्ट्य उरणार नाही अशी देवेंद्राला काळजी वाटू लागली. तो यावर काही उपाय आहे का याचा गांभीर्याने विचार करू लागला. एक दिवस देवेंद्राला यावर उपाय सुचला. त्याने लगेच तिलोत्तमेला बोलावून घेतले. तिला सांगितले की तू पृथ्वीवर जा आणि मानवाशी मैत्री कर. काही दिवस तेथे राहा, त्यानंतर स्वर्गात परत यायला निघ. त्यावेळी तुझी आठवण म्हणून मानवाला ही सोन्याची पेटी दे आणि त्याला बजाव की ही पेटी कधीही उघडू नको. देवेंद्राची आज्ञा होताच अल्पावधीतच तिलोत्तमेने पृथ्वीवर निघण्यासाठी प्रस्थान ठेवले. ती पृथ्वीवर पोहोचली आणि एखादा साधा भोळा मानव कोठे दिसतो का ते पाहू लागली. काही अवधीतच एक मानव तिला जसा पाहिजे होता तसा मिळाला. तिलोत्तमेने आपले मायाजाल पसरविले आणि त्या मानवाला तिने काही दिवसातच आपल्या प्रेमात जखडून ठेवले. काही महिने त्या मानवासह तिने मोठ्या आनंदात व्यतीत केले. त्यानंतर ती त्याचा निरोप घेऊन स्वर्गात जायला निघाली. त्यावेळी मानवाने तिला भेटवस्तू दिल्या. तिलोत्तमेनेही त्याला एक सोन्याची पेटी भेट दिली आणि बजावले की ही पेटी कधीही उघडू नको. असे म्हणून तिलोत्तमेने मानवाचा निरोप घेतला आणि ती स्वर्गात निघून गेली. त्या मानवाला तिलोत्तमेशिवाय चैन पडेना. तो ती पेटी मोठ्या प्रेमाने दररोज पाहत असे. त्याला तिलोत्तमा भेटावी असे वाटू लागले. त्याला नित्यकाम सुचेना. एक दिवस त्याला राहावेना. त्या पेटीत काय आहे याची त्याला हुरहुर लागली. पेटी उघडू नको असे बजावल्यामुळे तर त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्याने हळूच ती पेटी उघडली. त्याबरोबर त्या पेटीमधून एक स्वरूप सुंदरी रूपगर्विता प्रगट झाली. ती म्हणाली, माझे नाव आशा. तू माझा स्वीकार कर म्हणजे तिलोत्तमा भेटेल. अशा आशेवर तू जगू शकशील, पूर्ववत काम करू शकशील. मानवाने तिचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मानव वर्तमानापेक्षा भविष्यातील आशेवर जगू लागला. त्यामुळे त्याच्यात काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार अशी आशेची अपत्ये तयार झाली. मानव रिपूंच्या आहारी गेला आणि जन्मोजन्मी वस्तुजगताच्या भोगापवर्गतेत अडकला. काम क्रोध परायणाः, कामक्रोधात परायण असलेले. आसुरी वृत्तीच्या लोकांची अशी धारणा असते की कामवासना शमविणे हाच एकमेव महान पुरुषार्थ आहे. स्त्री दिसली की तिच्याबद्दल शारीरिक आकर्षण न येणे हे कमीपणाचे, नपुसकाचे लक्षण आहे. हे लोक 8 ते 80 वर्ष असलेल्या कोणत्याही स्त्रीकडे केवळ कामुक नजरेनेच पाहतात. आचकट विचकट बोलतात. हे लोक आई, बहीण, मुलगी इत्यादी नाती फक्त घरातच पाळतात. बाकी स्त्रिया यांना दुसऱ्याच्या असतात. तसेच त्यांची अशी धारणा असते की क्रोध केला तर आणि तरच लोक आपल्या कह्यात राहतात. आपण चिडचिड केली तरच लोक आपले ऐकतात. आरडाओरडा करून सांगितले की लोक आपली कामे करतात. त्यांचा भीतियुक्त आदरावर विश्वास असतो. धाक दाखवून कामे करवून घेण्यावर भर असतो.
याच्यापासून प्रेम ममता सहस्त्र योजने दूर असते. इहंते काम भोगार्थम, देहादी इंद्रियांच्या वासना उपभोगण्यासाठी सतत प्रयत्न करणारे. आसुरी संपत्तीचे लोक सदा सर्वदा अन्न वस्त्र निवारा यासाठी झटत असतात. त्यांचे कोणतेही कर्म हे देहादी इंद्रियांच्या कामना आणि वासना पूर्ण करण्यासाठीच असते. कितीही बौद्धिक आणि शारीरिक कष्ट आणि कौशल्यपणाला लावून कोणताही शोध मानवाने लावला तरी तो भौतिक वासना शमविण्यास सभोवती घुटमळतो. मागे लावलेले शोध, आता घेत असलेले शोध आणि यापुढे लावले जाणारे शोध हे देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठीच होते आहेत आणि असणार आहेत. कारण मानवी मन देहादी इंद्रियांच्या कक्षा सोडून त्याच्या आतीत जात नाही. याचे सोपे कारण असे आहे की जर मन देहादी इंद्रियांच्या कक्षेबाहेर गेले तर मनाचेच अस्तित्व संपुष्टात येईल. असा मानव मनातीत होईल, अमन होईल. आपल्या पंचज्ञानेंद्रियांमुळेच आपल्याला बाह्यसृष्टी ज्ञात होते. त्यामुळे स्वाभाविकच आपल्याला केवळ भौतिक सृष्टीच आकलन होते. आपण सतत बाहेर पुढे पुढे जात असतो. आपल्याला कधीही असा विचार येत नाही की या सूर्यापलीकडे काही असेल का? सृष्टीच्या परिघावर आपण नेहमीच पाहतो, परंतु या सृष्टीच्या मध्यभागी केंद्रस्थानी काही दिसेल का? पंचज्ञानेंद्रिय बाह्यसृष्टी न्याहाळतात, त्यांच्या विरुद्ध दिशेला आत काही न्याहाळता येईल का? देहपतन होताना काहीतरी देहाबाहेर जाते, ते असते तोपर्यंत देह जीवित असतो. ते शोधण्याचा प्रयत्न केला तर ते सापडेल का? परंतु आसुरी वृत्तीचा मनुष्य या आणि अशा विचारात आपले भौतिक सौख्याचे आयुष्य वाया घालवत नाही. तो आपल्या उपभोगात रत राहतो, मस्त राहतो, भोगाने भोग वाढवत राहतो, जन्मामागून जन्म घेत राहतो. मृगजळामागे भटकत सौख्यानंतर येणाऱ्या दुःखाचे चटके घेत राहतो. त्यावेळी केव्हा तरी एखाद्या जन्मी उपरती झाली तर होते की या सततच्या दुःखापेक्षा कैवल्य धाम, कैवल्य आनंद, कैवल्य जीवन जगावे. अन्यायेन अर्थ संचयान, अधर्माने धनसंचय करत असतात. आसुरी वृत्ती असलेले लोक आसुरी संपत्तीचा संचय करत असतात. ही त्यांची आकांक्षा नेहमीच वर्धित होत राहते. कितीही मिळवले तरी त्यांना ते कमीच आहे असे वाटते. कारण जसजसे नवनवीन उपभोग मिळत जातात तसतसे धन कमी पडू लागते. योग्य मार्गाने भरपूर धन मिळत नाही. धर्माने केलेली कमाई नेहमीच पुरेशी असते. ती अवास्तव नसते. येथे तर मागणी सतत वाढतच असते आणि त्यामुळे ती अवास्तव असते. अशावेळी आसुरी वृत्तीचे लोक वाममार्गाने धनसंचय करू लागतात. मग अशावेळी संयम, विवेक, ताळतंत्र राहत नाही. येन केन प्रकारेण धनसंपत्ती, पैसा अडका, मिळकत जमा करायला सुरुवात होते. परंतु या सुरुवातीला शेवट मात्र नसतो. केवळ वाटच असते, मुक्काम नसतो. मग जी काही लागायची ती आयुष्याची वाट लागते. 100 घाव सोनाराचे असले तरी 1 घाव लोहाराचा पडतो आणि सर्वस्वाचा विनाश होतो. विचार ज्याचा त्याने करायचा आहे. हरिओम.